Okay, very good morning to all of you. आज आपण pollination is a abiotic agent आपण ऑलरेडी काल एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे wind आणि water pollination. Okay, now today we are going to study the biotic agent. Biotic agent means the agent which are living. So the most common biotic agent are bees. Honeybee. Bees means honeybee is one of the very important. Then butterflies and commonly called flies. Butterflies सोडून बाकीचे फ्लाय आहेत त्याला आपण फ्लाइज म्हणतो. Flies and beetles. Beetle is one type of the insect. Beetle is one type of the insect. And wasp आपल्या घरामध्ये घर बांधण्यासाठी असं फिरत असलेले ते ब्लू कलर मध्ये असलेले किंवा रेड कलर मध्ये असलेले त्याला wasp म्हणतो आपण. And also moth is very much similar to the butterfly, but the moth is coming out or in search of food, it coming out during the night, so it is a nocturnal, and the butterfly is the diurnal, that is coming out during the daytime. And also many type of the birds. The birds मध्ये महत्त्वाचे bird hummingbird and sunbird म्हणून एक आहे kingfisher. Sunbird, kingfisher सारखं थोडंफार असं चोच लांबीच असते. Sunbird and bat. These are the some of the animals. So the lower animals. Bat is a mammal, and the bird also aves belong to the aves. And some large animals like primate also helping for the pollination. Primate म्हणजे आपण सुद्धा त्या primate मध्ये येणार आहे. Primate म्हणजे कोण येणार आहे? Monkey, apes and man. Primate. ते primate मध्ये लेम्यूर म्हणून एक प्राणी आहे. लेम्यूर मदगास्कर आयलंड मध्ये झाडावरती राहतो. इट इज हेल्पिंग फॉर द पॉलिनेशन. अँड रेप्टाइल्स किंवा आर्बोरियल एनिमल्स. आर्बोरियल म्हणजे झाडावरती राहणारे इतर जे प्राणी आहेत ते लेम्यूर सुद्धा आर्बोरियलच आहे. आर्बोरियल एक्झाम्पल आर्बोरियल मध्ये येणारे रॉडंट, डिफरंट टाइप ऑफ द रॉडंट्स, उंदीर सारखे रॉडंट्स. अँड सम ऑफ द रेप्टाइल्स लाईक रेप्टाइल. जक्को म्हणजे ते आवाज करणारे ते पाल सारखं. आणि वॉल लिझार्ड, गार्डन लिझार्ड. वॉल लिझार्ड नाही, गार्डन लिझार्ड. वॉल लिझार्ड म्हणजे जक्को, गार्डन लिझार्ड. दिस आर द सम ऑफ द एनिमल्स विच हेल्पिंग फॉर द जनरली हेल्पिंग फॉर द पॉलिनेशन. याच्या व्यतिरिक्त अनेक एनिमल आहे जे एनिमल पॉलिनेशनला मदत करतो त्याच्यावरती नाव पडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बर्ड असेल तर त्याला ऑर्निथोफिली म्हणायचे. बटरफ्लाय इन्सेक्ट, हे इन्सेक्ट सगळे इन्सेक्ट आहे असेल तर त्याला एंडमोफिली म्हणायचे. बॅट असेल तर त्याला कायरोप्टेरोफिली म्हणतात. आणि बाकीचे ते रेप्टाइल साप, त्यामध्ये साप आहे. साप असेल तर त्याला ओफिओफिली म्हणतात. सो नेम टाइप ऑफ द बायोटिक एजंट त्याच्यावरती ते नाव पण पडतात. पण एनसीआरटी मध्ये असं काही वेगवेगळे शब्द काही दिले नाही. ऑर्निथोफिली किंवा कायरोप्टेरोफिली किंवा ते ओफिओफिल असं काही शब्द नाही दिले. त्यांनी जनरली व्हॉट आर द एनिमल्स विच हेल्पिंग फॉर द pollination हे दिलेलं आहे. So these are the animals generally helping for the pollination. त्यातले bees, honeybee is the most significant one. Near about 90%, more than 80% pollination is taken place with the help of the honeybee. Okay. आता हे एजंट मध्ये किंवा ते बायोटिक एजंट मध्ये पॉलिनेशन करणारे ते प्लांट मध्ये दिसणारे काही कॅरेक्टर्स आपण बघायचे. ते कॅरेक्टर मध्ये एक द फ्लॉवर्स आर अट्रॅक्टिव्ह फ्लॉवर्स आहे. वाय इट इज अट्रॅक्टिव्ह? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. त्याला कलरफुल असले पाहिजे आणि त्यामध्ये ते इन्सेक्ट येऊन बसल्यावर त्याला काहीतरी रिवॉर्ड द्यायला पाहिजे, काहीतरी खाण्यासाठी द्यायला पाहिजे. ते रिवॉर्ड नेहमी नेक्टर आहे. नेक्टर म्हणजे मध. सो इट इज अ रिवॉर्ड. रिवॉर्ड साठी फ्लॉवर मध्ये येत असते. आणि स्मेल असावा. स्मेल म्हणजे त्याला फ्रॅग्रंट म्हणतो आपण. द फ्लॉवर्स आर गुड फ्रॅग्रन्स प्रोड्युसिंग फ्लॉवर्स म्हणजे स्मेल ऑर्डर असलेले. आणि त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह कलर. त्याचं मोस्ट ऑफ दम आर इन इन्फ्लोरसन्स. सिंगल असेल तर सिंगल पण असतात. सिंगल ऑर इन्फ्लोरसन्स कंडिशन मध्ये ते दिसतात. इन्फ्लोरसन्स शक्यतो विंड पॉलिनेशनचे एक कॅरेक्टर आहे. इट मे बी सिंगल ऑर द इन्फ्लोरसन्स कंडिशन मध्ये ते असतात. आणि लार्ज बीटल किंवा ते बर्डवर असेल तर त्याचा साईज मोठा असावा. फ्लॉवर साईज लार्ज. In the case of the bird pollination and bat pollination किंवा लेम्यूर pollination मध्ये वगैरे त्याच्या फ्लॉवरचा साईज मोठा असेल, लार्ज फ्लॉवर्स आहे. हे सगळं त्याचे वेट सहन करण्यासाठी आहे. ओके. असं अनेक अडॅप्टेशन्स ते फ्लॉवर मध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके.
pollen grains sticky वगैरे असेल त्यामध्ये. Okay, these are the some of the very good adaptations shown by the biotic plants which are pollinated by the insect or the animals. Okay, आणि त्यातले एक बीटल किंवा मोथ आहे. हे याच्यामुळे ते पॉलिनेशन होत असेल तर ते फ्लॉवर मध्ये एक बॅड ऑर्डर, बॅड स्मेल और बॅड ऑर्डर तयार होतो. फाउल स्मेल असं म्हणतो आपण त्याला, और इट इज कॉल्ड फाउल स्मेल. फाउल स्मेल तयार करतो. हे फाउल स्मेल सुद्धा ते बीटल किंवा ते हे आहे ते मोथ त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. असं काही गुण पण असते. चांगलं वास पण असते आणि त्याला बॅड ऑर्डर पण असते, फाउल स्मेल पण असते. फाउल स्मेल हे बीटल आणि मोथला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. So these are the some of the adaptations showing the plant in which pollination taken place by biotic agent. आता एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेतलंय, that is the this one Amorphilus plant. Amorphilus flower आहे. Amorphilus flower is the tallest flower म्हणून ते ओळखते. Amorphilus म्हणून ते प्लांट आहे. त्या प्लांट मध्ये एक फ्लॉवर तयार होतं. त्या फ्लॉवरचं उंच नियर अबाउट 6 फूट उंच असते. त्याला 6 नियर अबाउट 6 फीट उंच असलेलं ते फ्लॉवर आहे. म्हणजे टॉलेस्ट फ्लॉवर म्हणून ओळखते Amorphilus. इट इज नोन एज द Amorphilus फ्लॉवर ऑफ द Amorphilus प्लांट. आणि तर जे इन्सेक्ट किंवा ते बायोटिक एजंट आहे ते अंडी घालतो सगळं. या ठिकाणी त्याच्या बाकी सगळं ते पॉलन कार्पल्स स्टिग्मा हे सगळं तिथं आहे. मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सगळं तिथं असणारच आहे. आणि त्याचे एक इथं अंडी घालतो सगळं. आणि इथं अंडी घालत असल्यामुळे त्याला ते आत येत असताना आणि अंडी घालून पुन्हा परत जात असताना त्याला पॉलिनेशन होतो सगळं. आणि मध पिण्यासाठी सुद्धा ते भरपूर मध इथं साठलेलं असतं. आणि ते मध पिण्यासाठी ते खाली येतो, आत येतो. आत येऊन पुन्हा परत जात असताना कदाचित अंडी घालून किंवा ते परत जात असताना तिथे पॉलिनेशन आपोआप होतो. हे अमॉर्फिलस मध्ये सगळं ऍक्च्युअली भरपूर मध असते त्यात. ते मध पिण्यासाठी ते बायोटिक एजंट येतो आणि परत जात असताना ते पॉलिनेशन तिथे होतो. हे अमॉर्फिलस प्लांट मध्ये असं दिसतंय. आणि तसं दुसरं एक युका म्हणून एक प्लांट आहे. युका आणि मोथ पॉलिनेशन करणारा एक प्लांट आहे युका पण तसंच आहे. ते रिवॉर्ड म्हणजे रिवॉर्ड आहे ऍक्च्युअली. युका प्लांट आणि मोथ प्लांट दोन्हीचे लाईफ सायकल पूर्ण होण्यासाठी हे दोघे एकत्र काम केले पाहिजे. हे मोथ नसेल तर युकाचं पॉलिनेशन होणार नाही आणि युका नसेल तर मोथचं लाईफ सायकल पूर्ण होत नाही. ते कशामुळे आहे ऍक्च्युअली ही मोथ त्याच्या खाली जाऊन इथं एक चेंबर असतं ते लोक्यूल, ऑवरीचं लोक्यूल मध्ये ते अंडी घालतो. लोक्यूल मध्ये अंडी घातलं तर पुन्हा ते परत जात असताना याच्यासारखं तिथं पॉलिनेशन होतो. आणि ज्यावेळेला त्याच्या अळी तयार होतो, ही अळी त्यातून बाहेर पडणार आहे. बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्याचे फ्रूट तयार होतो आणि त्या अळीमधून पुन्हा ते फुलपाखरू किंवा त्याचे मोथ तयार होतं, ते इन्सेक्ट तयार होतं. म्हणजे युका आणि मोथ हे दोन्हीला एकत्रित राहिल्याशिवाय त्याच्या लाईफ सायकल पूर्ण होणार नाही. असं एक एक्झाम्पल आहे युका अँड मोथ. आता दुसरं एक पेक्युलॅरिटी इन द बायोटिक एजंट मध्ये काही इन्सेक्ट फ्लॉवर मध्ये येऊन बसते. आणि कशासाठी बसतो? रिवॉर्डसाठी, काहीतरी खाण्यासाठी, म्हणजे मध पिण्यासाठी ते फ्लॉवर मध्ये येऊन बसणार आहे. मध भरपूर पिणार आहे आणि मध पिल्यानंतर ते डायरेक्ट ते निघून जाते, पण तिथे पॉलिनेशन होत नाही. म्हणजे पॉलिनेशन न करता ते येऊन बसणार आहे आणि ते मध पिणार आहे आणि परत जाणार आहे विदाउट पॉलिनेशन. असं जर इन्सेक्ट असेल तर त्याला आपण पॉलन रॉबर असं म्हणतात. पॉलन चोरून येणार आहे. पॉलन रॉबर और इट इज कॉल्ड नेक्टार रॉबर असं म्हणतात. नेक्टार रॉबर रोबिंग करतो. ते रोबिंग मध्ये चोरून येते. ते पॉलन ग्रेन्स चोरून येणार आहे आणि नेक्टार मध पण चोरून येणार आहे आणि ते परत त्याला त्या प्लांटला काही उपयोग नाही. त्याला पॉलिनेशन होत नाही. विदाउट पॉलिनेशन दे स्टीलिंग द पॉलन अँड नेक्टार. सो इट इज नोन एज पॉलन और द नेक्टार रॉबर असं म्हणतो आपण. सो दिस आर द डिफरंट टाइप ऑफ द पॉलिनेटिंग एजंट. आपण आता पॉलिनेटिंग एजंट बायोटिक आहे आणि अबायोटिक पॉलिनेटिंग एजंटच्या संदर्भात आपण डिटेल मध्ये बघितलंय. ओके, आता नेक्स्ट काही कॉन्ट्रिव्हन्सेस ऑर द आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणून एक पार्ट ते पुस्तकामध्ये दिलेला आहे. आउटब्रीडिंग डिव्हाइसचा उद्देश काय, ते पार्ट कशासाठी आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस. ओके, व्हॉट इज ऍक्च्युअली या आउटब्रीडिंग डिव्हाइस मध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे. आउटब्रीडिंग डिव्हाइस मध्ये आउटब्रीडिंग डिव्हाइस आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. व्हॉट इज द एम ऑफ दिस आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे एखाद्या प्लांट मध्ये
सेल्फ पॉलिनेशन होऊ नये, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन झालेच पाहिजे. याच्यासाठी काही रेंजमध्ये ते प्लांटमध्ये आहे, त्याला आपण आउट ब्रीडिंग डिव्हाइस म्हणायचं. कशामुळे सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर अनेक पिढी असं पुढे जात असताना ते प्लांटचे गुण कमी होत राहतो, इनब्रीडिंग डिप्रेशन होतो. सर प्लांट सुद्धा डिप्रेशन मध्ये येणार आहे, चांगलं धान्य देणार नाही, फ्लॉवर देणार नाही, गुण कमी असलेले लगेच इन्सेक्ट किंवा इतर रोगाणूचे अटॅक होणार आहे, असं प्लांट तिथं तयार होतो. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, निसर्गाला चांगलं हेल्थी प्लांट तयार करायला पाहिजे. हेल्थी प्लांट तयार करण्यासाठी क्रॉस पॉलिनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. म्हणजे निसर्गामध्ये क्रॉस पॉलिनेशन झाले पाहिजे आणि सेल्फ पॉलिनेशन होऊ नये. त्यासाठी काही ऍडजस्टमेंट त्या प्लांटमध्ये आहे, त्याला आपण म्हणतो आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. सो व्हॉट आर द डिफरंट आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस? वन ऑफ द आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस इज द डायकोगमी. सो व्हॉट इज द डायकोगमी? डायकोगमी मीन्स प्लांटमध्ये मेल सेक्स ऑर्गन, त्याला काय म्हणतो आपण स्टेमन म्हणतात, स्टेमन. आणि फिमेल सेक्स ऑर्गनला आपण कार्पल म्हणतो, कार्पल आणि स्टेमन. सर काही प्लांटमध्ये ते एका फ्लॉवर मध्ये दोन्ही असणार आहे, स्टेमन पण असणार आहे, कार्पल पण असणार आहे. सर नसेल तर एका प्लांटमध्ये दोन फ्लॉवर असणार आहे, एक मेल फ्लॉवर दुसरं फिमेल फ्लॉवर असणार आहे. मग ते व्हॉट एव्हर द कंडिशन मे बी, स्टेमन मॅच्युअर होतो आणि त्यावेळेला कार्पल मॅच्युअर होत नाही. एखादा दोन्ही एका फ्लॉवर मध्ये असेल तर स्टेमन मॅच्युअर झाले, कार्पल मॅच्युअर होत नाही. कार्पल मॅच्युअर होत म्हणजे स्टिग्मा मॅच्युअर होत नाही. होत नसेल तर काय होणार आहे, पॉलन ग्रेन्स त्याच्या स्टिग्मा मध्ये पडले, पॉलिनेशन होणार आहे, पण तिथं फर्टिलायझेशन होणार नाही. सर म्हणजे स्वतःच्या पॉलन ग्रेन्स जर पडले तिथं पॉलिनेशन होणार नाही. सच अ टाइप ऑफ द कंडिशन इज नॉन एज द प्रोटॅन्ड्री कंडिशन म्हणतो. प्रोटॅन्ड्री म्हणजे अँड्रोइसियम मॅच्युअर होतो फर्स्ट, प्रोटॅन्ड्रस कंडिशन हे सनफ्लॉवर मध्ये दिसतं. सनफ्लॉवर मध्ये अँड्रोइसियम आधी मॅच्युअर होतो, पण त्यावेळेला कोण मॅच्युअर होणार नाही, गायनोइसियम कार्पल मॅच्युअर होणार नाही, त्यामुळे पॉलिनेशन होणार नाही. जर झालंय तरी सुद्धा जर्मिनेशन होणार नाही. ओके. आणि उलट कंडिशन म्हणजे कार्पल म्हणजे गायनोइसियम मॅच्युअर होतो, अँड्रोइसियम मॅच्युअर होणार नाही, त्याला म्हणायचे प्रोटोगायनी. प्रोटोगायनी मायकेलिया म्हणून एक प्लांट आहे, मायकेलिया. ही मायकेलिया प्लांट मध्ये दिसत सोनचाफा म्हणतो मराठीमध्ये, सोनचाफा. प्रोटोगायनी त्यातलं गायनी म्हणजे गायनोइसियम, हे प्रोटो आधी मॅच्युअर होतो आणि इथं अँड्रो प्रोटो आधी मॅच्युअर होतो, म्हणजे त्याला प्रोटोड्रस आणि त्याला प्रोटोगायनी म्हणायचं. हे दोन्ही कंडिशन प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन, इट प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन. ओके. आता दुसरं इथे हेट्रोस्टाइली म्हणून एक कंडिशन आहे, हेट्रोस्टाइली. हेट्रोस्टाइली मीन्स त्याचं लेंथ, स्टेमनचं लेंथ कमी जास्त. काही प्लांटमध्ये स्टेमनचं लेंथ फार कमी असते, काही मध्ये स्टेमनचं लेंथ जास्त असते. हे दोन्ही कंडिशन इट प्रिव्हेंट द पॉलिनेशन तिथं प्रिव्हेंट करतो. जर स्टेमनचं लांबी जास्त असेल तर स्टेमनचं लेंथ जास्त आहे, तर स्टेमनचं लेंथ जास्त आहे. ओके. आणि स्टिग्मा किंवा स्टाईल किंवा गायनोइसियम एकदम खाली असणार आहे, त्यामुळे पॉलन ग्रेन्स त्याच्यावरती नाही पडणार आहे. आणि उलट कंडिशन असते आणि हे एकदम लहान असते आणि त्याची लेंथ जास्त आहे, तरी सुद्धा पॉलन ग्रेन्स तिथं पडणार नाही. हे दोन कंडिशन त्याला आपण हेट्रोस्टाइली कंडिशन म्हणतो. पण मिराबेलिस जलापामध्ये 4 o'clock प्लांट मध्ये हे हेट्रोस्टाइली कंडिशन आपल्याला बघायला मिळते. ओके. आणि दुसरी एक कंडिशन सेल्फ स्टरलिटी म्हणून एक कंडिशन आहे, सेल्फ स्टरलिटी. आता इथे हे दोन्ही कंडिशन आहे, डायकोगमी आणि हेट्रोस्टाइली, बोथ प्रिव्हेंटिंग द ऑटोगमी प्रिव्हेंट करणार आहे. ओके. आता थर्ड टाइप दॅट इज नॉन एज द सेल्फ स्टरलिटी म्हणतो. सेल्फ स्टरलिटी. सो व्हॉट इज द सेल्फ स्टरलिटी? सेल्फ स्टरलिटी मीन्स एखादा फ्लॉवर, या फ्लॉवर मध्ये इथं ओव्हरी आहे, त्याचे स्टाईल आहे, त्याचे स्टिग्मा आहे आणि तिथं पॉलन ग्रेन्स तयार होतो. असं पॉलन ग्रेन्स म्हणजे अँड्रोइसियम. हे पॉलन ग्रेन्स त्याच्या स्टिग्मा मध्ये जर पडले पॉलिनेशन होणार नाही. पॉलिनेशन होणार आहे पण जर्मिनेशन होणार नाही. पॉलिनेशनचे मिनिंग आहे तिथं पडणे म्हणजे पॉलिनेशन, तिथं पडू शकते पण ते जर्मिनेट होणार नाही, ते बाद होणार आहे. ते पॉलन ग्रेन्स काय होणार आहे, ते नष्ट होणार आहे किंवा ते बाद होणार आहे, डॅमेज होणार आहे. त्याला आपण सेल्फ स्टरलिटी म्हणतो. हे जेनेटिकल आहे. सेल्फ स्टरलिटी इज जेनेटिकल. स्वतःच्या पॉलन ग्रेन्स जर पडले ते जर्मिनेट होणार नाही, ते पॉलन ग्रेन्स बाद होणार आहे. त्यामुळे काय होतो, सेल्फ क्रॉस पॉलिनेशन तिथे झालेच पाहिजे. दुसरं कुठलं तरी फ्लॉवरचं पॉलन ग्रेन्स तिथे पडायला पाहिजे, त्यावेळी ते पॉलिनेशन सक्सेस होतो. म्हणजे हे सेल्फ ऑटोगमी इट प्रिव्हेंटिंग द ऑटोगमी पूर्णपणे ती प्रिव्हेंट करतो. त्याला म्हणायचं सेल्फ स्टरलिटी म्हणतो आपण. असं सेल्फ स्टरलिटी काय प्रिव्हेंट करतो, ऑटोगमी प्रिव्हेंट करतो. आणि जिटोनोगमी प्रिव्हेंट करते का, जिटोनोगमी सुद्धा प्रिव्हेंट करतो. कारण जिटोनोगमी म्हणजे काय, त्या प्लांटमध्ये असलेल्या दुसऱ्या फ्लॉवरच्या पॉलन ग्रेन्स पडणे तरी सुद्धा ते बाद होतं. म्हणजे जिटोनोगमी
आणि ऑटोगमी हे दोन्ही प्रिव्हेंट करतो सेल्फ स्टेरिलिटी. फक्त जिनोगमी मात्र ते सक्सेस होणार. जिनोगमी दुसऱ्या प्लांटचं पॉलन ग्रेन्स पडले ते जर्मिनेट होणार आहे. ओके, आता नेक्स्ट युनिसेक्शुअलिटी म्हणून एक पॉइंट आहे. युनिसेक्शुअलिटी. व्हॉट इज द युनिसेक्शुअलिटी? युनिसेक्शुअलिटी म्हणजे दोन कंडिशन आहेत. एक मोनोइशियस प्लांट आणि डायशियस प्लांट. मोनोइशियस प्लांट म्हणजे काय? डायशियस म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन एकामध्ये असणार. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया. इन द केस ऑफ द कास्टर प्लांट, कास्टर म्हणून प्लांट आहे. त्या प्लांटमध्ये मेल आणि फिमेल फ्लॉवर दोन्ही एकामध्ये असतात. एका प्लांटमध्ये दोन्ही आहे. मग एका प्लांटमध्ये मेल आणि फिमेल फ्लॉवर असल्यामुळे मेल फ्लॉवरचे पॉलन ग्रेन्स त्या प्लांटमध्ये असलेले फिमेल फ्लॉवर मध्ये पडणार आहे. म्हणजे काय आहे? जिनोगमी. जिनोगमी, जिटोनोगमी. जिटोनोगमी म्हणजे एका टाईप ऑटोगमी आहे. म्हणजे जिटोनोगमी तिथं होणार आहे. ऑटोगमी ऍक्च्युअली ऑटोगमी म्हणजे त्या फ्लॉवर मध्ये पडायला पाहिजे, त्याला ऑटोगमी म्हणतो. पण ऑटोगमी होणार नाही, पण जिटोनोगमी तिथं होतो. म्हणजे युनिसेक्शुअलिटी इन द केस ऑफ द कास्टर अँड मेज प्लांटमध्ये पण असंच आहे. मेज प्लांटमध्ये दोन फ्लॉवर असतात, मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर एका प्लांटमध्ये. मग एका फ्लॉवरचे पॉलन ग्रेन्स त्याच्या फिमेल फ्लॉवर मध्ये पडणार आहे. म्हणजे काय होतो? जिटोनोगमी होतो. ऑटोगमी एका प्रकारचे ऑटोगमी दॅट इज ऍक्च्युअली जेनेटिकली ऑटोगमी आहे. एका प्रकारचा ऑटोगमी तिथं होतो, म्हणजे जिटोनोगमी होणार आहे. आता दुसरी कंडिशन इन द केस ऑफ द पपाया प्लांट. पपाया प्लांट मध्ये कसं असते? एका प्लांटमध्ये मेल फ्लॉवर आहे, दुसऱ्या पपाया प्लांटमध्ये फिमेल फ्लॉवर आहे. असं असेल तर काय होणार आहे? या प्लांटचे पॉलन ग्रेन्स त्या प्लांट पर्यंत जायला पाहिजे. म्हणजे काय तिथे? That is a genogamy. In papaya plant, both autogamy and jitonogamy is prevented. Compulsory ते prevent केलेलं आहे. So because plants are different, so एका species are same, so genogamy तिथं होणार आहे. पण ऑटोगमी आणि ऑटोगमी आणि जिटोनोगमी दोन्ही इथं प्रिव्हेंट होतो. कास्टर मध्ये तसं दोन डिफरंट फ्लॉवर असल्यामुळे तिथं ऑटोगमी प्रिव्हेंट होतो, पण जिटोनोगमी तिथे चालू राहणार आहे. ओके, सो दिस आर द डिफरंट टाइप ऑफ द आउटब्रीडिंग डिव्हाइस. इट इज हेल्पिंग टू प्रिव्हेंट द ऑटोगमी, इट इज हेल्पिंग टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन इज प्रमोटिंग. ओके, अजून एक पॉइंट तिथे राहिलेला आहे, दॅट इज दिस वन पॉलन पिस्टल इंटरॅक्शन. काही पॉलन पिस्टल इंटरॅक्शन बघूया आपण. Pollen pistil interaction. So what is actually pollen pistil interaction? The word meaning काय आहे? Pollen pistil interaction. Pistil interaction. Pollen pistil interaction. Actually, pollen grains. Suppose this is the stigma, and this is the style, and this is the ovary. So the ovary मध्ये काय असते? Ovule. This is the ovule. ओके, तिथे एक आहे. ओव्ह्यूल मध्ये एक आहे, दोन न्यूक्लियस आहे, हे आपण अभ्यास केलेले. दिस इज द स्टिग्मा. स्टिग्मा स्टाईल आहे. सो दिस इज स्टिग्मा, दिस इज द स्टाईल, आणि दिस इज द ओव्हरी. ओव्हरी मध्ये दिस इज द ओव्ह्यूल. ओके, दॅट इज कंडिशन. आणि दिस इज द एग. आता ह्यामध्ये कसं पॉलिनेशन होतो बघायचं. पॉलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय आहे? द पॉलन ग्रेन्स whatever the medium may be, विंड असेल किंवा वॉटर असेल किंवा ते एखाद्या इन्सेक्ट मुळे किंवा कुठल्या तर प्राण्यामुळे पॉलन ग्रेन्स इथे येऊन पडलेले. दिस इज द पॉलन ग्रेन. हे पॉलन ग्रेन्स इथं पडलेलं आहे. पॉलन ग्रेन्स तिथं पडल्यानंतर हे स्टिग्मा ते आयडेंटिफिकेशन करणार आहे हा पॉलन ग्रेन्स स्वतःच्या पॉलन ग्रेन्स आहे का किंवा नाही का. सर हे असं म्हणण्याऐवजी आपण एक पर्टिक्युलर शब्द वापरतो, कॉम्पॅटिबिलिटी अँड इनकॉम्पॅटिबिलिटी. चला, दोन शब्द आहेत. इनकॉम्पॅटिबिलिटी अँड कॉम्पॅटिबिलिटी. हे दोन शब्दाचं मिनिंग असं आहे. काही प्लांटमध्ये फॉर एक्झाम्पल जिटोनोगमी प्लांट असेल किंवा जिनोगमी प्लांट असेल, दुसरं फ्लॉवरचे पॉलन ग्रेन असणार आहे. ओके, जे स्वतःचे असे शब्द वापरण्याऐवजी हा पॉलन ग्रेन्स त्याच्यावरती जर्मिनेशन होणार आहे का नाही. जर होणार असेल तर त्या पॉलन ग्रेनला आपण काय म्हणायचं? कॉम्पॅटिबल पॉलन ग्रेन्स म्हणायचं. जर एखादं पॉलन ग्रेन्स पडले ते स्टिग्मा मध्ये जर्मिनेशन होणार नाही, चला मग काय म्हणायचं? त्याला इनकॉम्पॅटिबल पॉलन ग्रेन्स म्हणायचं. दॅट इज इनकॉम्पॅटिबिलिटी आणि कॉम्पॅटिबिलिटी. सो पॉलन ग्रेन्स हे स्टिग्मा मध्ये पडल्यानंतर देयर इज अ इंटरॅक्शन बिटवीन द पॉलन ग्रेन्स अँड स्टिग्मा. इंटरॅक्शन म्हणजे काय? संवाद. चला, ते गपचूप तिथे एक संवाद होतो, एक इंटरॅक्शन होतो. हा इंटरॅक्शन मध्ये हे स्टिग्मा आयडेंटिफाय
the pollen grains are viable pollen grains or the pollen grains are the compatible pollen grains. हे compatible pollen grains आहे असं हे स्टिग्मा आयडेंटिफिकेशन करणार आहे. and this identification helping to germinate the pollen grains. एकदा आयडेंटिफिकेशन झाले आणि स्टिग्माला कळाले ते compatible आहे ते pollen grains जर्मिनेशन व्हायला काही अडचण नाही. चला आणि नंतर तिथे एक pollen tube तयार होतो. या pollen tube मध्ये त्याचे ट्यूब न्यूक्लियस आणि जर्मिनेटिव्ह न्यूक्लियस हे दोन्ही न्यूक्लियस तिथे येणार आहे. जर्म न्यूक्लियस आणि जर्म सेल्स आणि ट्यूब सेल्स येणार आहे आणि त्याची लांबी वाढत जाणार आहे. pollen tube म्हणतो त्याची लांबी असं वाढत जाते आणि शेवटी ते इथपर्यंत येणार आहे. ते ओव्ह्यूल जिथं आहे तिथपर्यंत ते येणार आहे. मायक्रोपाईल पर्यंत येणार आहे आणि त्यामध्ये 2 मेल गॅमेट तयार होतो. हे 2 मेल गॅमेट दोन्ही त्याच्यामध्ये सोडतो. इथे सोडणार आहे त्यातलं एक बरोबर फर्टिलायझेशन मध्ये भाग घेणार आहे आणि एक हे 2 न्यूक्लियस त्याला पोलार न्यूक्लियस म्हणतो आपण आणि इथे ट्रिपल फ्युजन होणार आहे. इथे सिंगमी म्हणजे 2 फर्टिलायझेशन एका वेळी होतो म्हणजे डबल फर्टिलायझेशन होतो. असं फर्टिलायझेशन झाले हे पॉलन पिस्टल इंटरॅक्शन संपले. सो पॉलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय? The pollen pistil interaction means the different event taken place after pollination and the germination, after pollination and the syngamy. The different event between the pollination and the syngamy or the fertilization, that is known as a pollen pistil interaction. And this pollen pistil interaction is the knowledge of the pollen pistil interaction is very essential for the very valuable for the farmers, and the farmers know the secret and the farmers can be manipulate this fertilization process and they can produce a new plants by using this knowledge. So that is the pollen pistil interaction. आता आपण या pollen pistil interaction संपल्यानंतर एक artificial hybridization म्हणून एक explanation ते NCERT पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते बघूया आपण. artificial fertilization, pollination and fertilization. Hybridization, which is known as the hybridization असं म्हणलेलं आहे. Hybridization is a type of the pollination, म्हणजे artificial pollination त्याला आपण म्हणतो hybridization. हे hybridization कसं होतं ते थोडक्यात बघूया आपण. hybridization मध्ये आधी एक बायसेक्शुअल फ्लॉवर आपण शोधायचं. बायसेक्शुअल फ्लॉवर, हे बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये काय काय असतं? गायनोइसिम असणार आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्ह्यूल आणि इथं त्याचं अँड्रोइसिम असणार आहे आणि एक अँड्रोइसिम इथं असणार आहे, ते अँथरवर असणार आहे. असं एक फ्लॉवर आहे. यामध्ये हायब्रिडायझेशन करायचं आपण. आणि दुसरं एक प्लांट इथं आहे. त्या प्लांटमध्ये सुद्धा फ्लॉवर आहे. ओके, त्याचं गायनोइसिम आहे आणि त्याचं अँड्रोइसिम वगैरे आहे. इथे असं 2 प्लांट असं समजायचे. पी प्लांट आहे, मेंटलने केलेलं एक्सपेरिमेंट आहे. आता हायब्रिडायझेशन कसं करायचं आहे? हे प्लांटचं फ्लॉवर आहे, ते फ्लॉवर ओपन होण्याच्या आधी म्हणजे बड कंडिशन मध्ये, असं बड कंडिशन मध्ये, हे बड कंडिशन मध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर हळू असं ओपन करायचं. या फ्लॉवरचं काय आपण करायचं नाही, ते प्लांट आहे तसं ठेवायचं. या प्लांट मधलं असलं या फ्लॉवर ओपन होण्याच्या आधी आपण हाताने ते ओपन करून घ्यायचं. असं ओपन करून घेतल्यानंतर त्याचं अँथर किंवा स्टेमन हे कट करून घ्यायचं, हे काढून टाकायचं. ते काढून टाकायचं म्हणजे काय? त्या प्लांटचे मेल सेक्स ऑर्गनचं सगळं काढून टाकलेलं आहे. असं मेल सेक्स ऑर्गनचं फ्लॉवर ओपन होण्याच्या आधी काढून टाकण्याची पद्धत त्याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. म्हणजे आधी काय झालं? इमॅस्क्युलेशन. ते प्लांटला आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? मॅस्क्युलेन काढून टाकणे म्हणजे मेल सेक्स ऑर्गन काढून टाकणे, म्हणजे स्टेमन काढून टाकणे, त्याला आपण इमॅस्क्युलेशन म्हणायचं. इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर आपण पुन्हा काय करतो? हे बड आहे ते पुन्हा आहे ते कंडिशन मध्ये असं क्लोज करून ठेवतो आपण. क्लोज करून ठेवल्यानंतर त्याला आपण एक बॅग, पॉलिथिन बॅग ना आपण कव्हर करून टाकतो. कशासाठी? ज्यावेळी ते फ्लॉवर ओपन होतो, ओपन झाल्यावर त्यामध्ये इन्सेक्ट येऊन बसणार आणि पॉलिनेशन म्हणजे दुसरं कुठलं तर पॉलन ग्रेनचं त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ते बंद करून ठेवतो. बॅग ना बंद करतो. विच इज नॉन एज अ बॅगिंग. दॅट इज द फर्स्ट बॅगिंग. बॅगिंग नंबर 1. 2 वेळा बॅगिंग करावं लागतं. हे बॅगिंग नंबर 1. आता ते फ्लॉवर ओपन व्हायला लागले. सर हे फ्लॉवर आता ओपन झालेलं आहे. हे फ्लॉवर ओपन होत असताना आपल्याला दिसतंय त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन नसणार आहे. मेल सेक्स ऑर्गन आपण काढून टाकलेलं आहे. सर कधी ते फ्लॉवर ओपनिंग होणार आहे? स्टिग्मा मॅच्युअर झाले त्यावेळेला ते ओपनिंग होणार आहे. आता ह्या फ्लॉवराने, या फ्लॉवरचं जस्ट ते फ्लॉवर ओपन होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ते पॉलन ग्रेन्स आणि स्टिग्मा दोन्ही मॅच्युअर झालेला आहे त्यावेळेला ते ओपनिंग होतो. ओपनिंग होत असताना हे जे पॉलन ग्रेन्स इथं पडलेले पॉलन ग्रेन्स आहे एक प्रश्न गोळा करायचा. प्रश्न गोळा करून ते पॉलन ग्रेन्स त्याच्यामध्ये टाकायचं. सो दॅट इज नॉन एज अ पॉलिनेशन, आर्टिफिशियल पॉलिनेशन. आपण स्वतः करतो. इट इज नॉन एज आर्टिफिशियल पॉलिनेशन. हे आर्टिफिशियल पॉलिनेशन केल्यानंतर आपल्या कुठल्या प्लांटच्या पॉलन ग्रेन्स वगैरे आपण ठरवणार आहे. त्याचे पॉलन ग्रेन्स काढणार आहे आणि त्याच्या स्टिग्मा मध्ये टाकणार आहे. ठीक आहे, असं आर्टिफिशियल पॉलिनेशन. त्यानंतर काय करतो? हे प्लांटचं
पूर्णपणे आपण प्लास्टिकच्या बॅगनं ते कव्हर करून टाकतो, कारण दुसरं इन्सेक्ट तिथे येण्याची शक्यता आहे, इतर कुठलं तर पॉलन ग्रेनचं पडण्याची शक्यता, असं होऊ नये म्हणून ते बॅगिंग करायचं. दॅट इज अ बॅगिंग नंबर 2. बॅगिंग 2 सेकंड टाइम आपण बॅगिंग करतो. आणि काही दिवस असं ते बॅगिंग करून ठेवले, नंतर काय होतं, ते जे फ्लॉवर्स आहे, पेटल्स सगळे तिथं पडण्याची सुरुवात होतं, याचा अर्थ ते फर्टिलायझेशन झालेलं आहे. असं त्यावेळी ते बॅगिंग काढून टाकायचे, असं ते गरम वाढणार ते बॅगिंग काढून टाकायचं. आणि ते पेटल्स आणि काही जे सेपल सुद्धा पडते खाली, काही जे सेपल तिथे राहतो. आणि हे स्टिग्मा आहे, तर फर्टिलायझेशन ऑलरेडी झालेलं आहे. हे स्टाईल आहे, हे स्टाईल असं विदर्ड होणार आहे, ते बाद होणार आहे. आणि त्याचं ऑवर आहे, त्याच्या आत ऑवरी तयार झालं, ते ऑवरीमध्ये ओव्ह्यूल आहे, ते फर्टिलायझर आहे, त्यातून सीड तयार होतो. आणि नंतर ते ओव्हरीचा आउटर वॉल आहे, त्यातून फ्रूट तयार होतो. या प्रोसेसला म्हणायचं आहे हायब्रिडायझेशन मेकॅनिझम. हायब्रिडायझेशन मेकॅनिझम आपल्याला जे सीड मिळतात, हा सीड आपल्या मनामध्ये जे कॅरेक्टर्स तयार करायचे होते, ते कॅरेक्टर असलेले सीड त्यामध्ये तयार होतो. आणि ते आपण पेरणी केले, त्यातून येणारे प्लांट आपण कशासाठी ते केलेलं आहे, ते गुण असलेले प्लांट आपल्याला त्यातून मिळणार आहे. ओके, हाय रेसिस्टन्स कॅपॅसिटी, जास्त उत्पन्न देणार आहे, कमी पाणीमध्ये वाढणार आहे, रोग लवकर नाही येणार आहे, असं प्लांट, लार्ज साईज असलेले फ्रूट असणार आहे. असं आपण कशासाठी केलेलं आहे, त्या पद्धतीचे फ्रूट आपल्याला त्यातून मिळणार आहे. दिस इज नोन एज अ हायब्रिडायझेशन मेथड. ओके, आज आपण बायोटिक एजंट आणि पॉलन पिस्टल इंटरॅक्शन आणि हायब्रिडायझेशन आणि काही आउटब्रीडिंग डिव्हाइसेस या संदर्भात आपण थोडक्यात बघितलेलं आहे. सो दॅट इज ओके. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचं पुढचं भाग बघूया. थँक्यू व्हेरी मच.